ओहो माणिक्याला खिंचण्या येतील असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. आता हे वाजले किती? आता हे किती वाजले? हे दोन शिवशंभो पाटेश्वर यश पाटील मैदानात आहे. चकित करणारी ही चपलाई कमाल कमाल झाली आहे. उडवलाय मैदानाच्या बाहेर काही क्षेत्ररक्षण केलंय. 200 हा छोटा बकासूर आहे. काही क्षेत्ररक्षण हो साहिल पाटील धडाडलाय मैदानात. हा सुमित भोईरला संधी मिळाली. या खेळून पनवेल मध्ये इतिहास रचना होता हो. हा खेळाडू सुद्धा नौकाय नौकुराय पोराय नवीन सॉफ्टवेअर काही बदल आली ते छान आहे हो. शिवशंभो पाटेश्वर क्रीडांगण नंबर 2 वर पारस शिर्के जय हनुमान थेरणच्या प्रांगणात प्रत्युत्तरास दाखल झाला सुमित पाटील. शिवशंभो पाटेश्वरच्या प्रांगणात साहिल पाटील याला थांबवू शकेल का? हो धुमाकूल मैदानात पुण्यासाठी जमा होत आहे. चला 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 सारा चालू करून घ्या. आवाज वाढव म्हणजे तुला आईची शपथ आहे. 5 गुण सुमित पाटील चमकलाय. मोठी चला लागेल. चढाई करतोय शिवशंभो पाटेश्वर. मूर्ती लहान परंतु कीर्ती महान. कधी कुठून घुसतोय तो खेळाडूला सुद्धा समज. असे खेळाडू मैदानात हवे हो. जसा काय शब्बीर बापू साहिल पाटील अंजन मन सुन्न करणारा हा सामना. पाटेश्वर संघ मेहनत घेतोय मात्र क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत कमाल केलेली आहे. 2 वर हितेश मात्रे विकी ठाकूरची कमतरता जाणवतीये शिवशंभो पाटेश्वर संघाला. स्मित मात्रे क्रीडांगण नंबर 2 वर साहिल पाटील 2-13 एक हाती सत्ता भिरका हा संघ. कमाल केली आता मात्र मैदानात शिवशंभो पाटेश्वर
मोचक. मी म्हटलं की आशिफ पनियार हा सुद्धा तारुकचा एक्का आहे. काही सामना भिरकवून लावलाय. किती गुण? ती रोहन पाटील बोनस टिपतोय. संदेश पाटील मैदानात आहे. साहिल पाटील आता मात्र पुन्हा एकदा चढायला. तर आकाशात उडतोय पक्ष्यांचा धावा आणि उच्चडे गावात फक्त कबड्डीवाल्यांची धावा अशी म्हणावीच लागेल. काय माहोल झालाय. साहिल हसतो. पुन्हा एकदा आसिफ पनियार खेळाडू ज्यांनी खरोखर संकट मोचक ठरला. माणूस आहे समोर. सुमित भोईर आहे, मोहित मळवी आहे. काही शक्य आहे हो. दुसरा पुकार क्रीडांगण नंबर 1 वर. क्रीडांगण नंबर 2 वर चला चला सामंजस्यपणा दाखवा दोघांनी सुद्धा. दोन्ही संघाच्या पाठीराख्यांना विनंती आहे सामंजस्यपणा दाखवा. चे आयोजक सर्व समोर या. तुम्ही तटस्थ राहा. सामना चालू होते. चला काही नाही झाले. चला चला बसून घ्या सर्वांनी. सामना चालू करा. बाहेरून कोणी आवाज देऊ नका. बाहेर काढा. शांत बसायचा. बाहेर काढून घ्या. चला मधलं जायचं बाहेर. चला 2 ग्राउंडच्या बाहेर दुसऱ्या आंटीच्या पायाने आणले. उचडीचे सर्व स्वयंसेवक झाला. सामना चालू होतोय. धन्यवाद. चाल करतोय तो तिन्ही मैदानावरचे हे सामने. आणि मधले रसिक वर्ग तुम्ही आता मध्ये कशाला जरा बाजूला व्हा. ते सुद्धा सामने चालू आहेत. चला लहान मुलांना बाजूला व्हा. सहकार्य करा या स्पर्धेला मित्रांनो. या खेळू द्या. खेळूना खेळू द्या. पूर्ण वर्षभर वाट पाहावी लागेल या स्पर्धेची.
साहिल पाटील पुन्हा एकदा चढाईसाठी चला चला आयोजक मध्यांतर होतोय पूर्वार्ध होतोय सुजित काळाचा अवलंब केला जाईल चला चला सर्वांनी बाजूला चला चला आयोजक तुम्ही काही नका करू चला होतील सामने व्यवस्थित तुम्ही सुद्धा शांत राहा एवढी मोठी स्पर्धा आपण आयोजन केले आहेत अनेक रसिक वर्ग ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेले आहेत आपण सहकार्य करा बसतील बसतील सर्वजण बसतील रसिकांना विनंती आहे जरा बसून घ्या मित्रांनो तुम्ही सुद्धा मधले रसिक वर्गाला सहकार्य आता मात्र आसिफ मनियार की यश पाडे तुफानी दमाचा हा रेडर वज्रनाडी रेडर म्हणावा लागेल चढाई करतोय आणि आघात केला साहिल पाटील वाशी संघाचा एक अद्भुत आविष्कार अनेक मैदानावर सर्वोत्कृष्ट खेळाडूंची आणि काय भेदक मारा साहिल पाटील आशिष आता मात्र अभिषेक होईल मैदानात कुणाचा कंट्रोल असेल कुणाचा कंट्रोल सुटेल या वर्षीच्या हंगामात वर्सोळी वाशी संघाचा प्रगतीचा आलेख उत्तरोत्तर वाढलाय याच्या मागे मेहनत खूप महत्वाची वाशीचे दोन्ही संघ मग वर्सोळी वाशी असो जय भवानी वाशी दोन्ही संघांनी मेहनत घेतली गुणाबोलक 10-12 का लाजवाब 3 वर नवतरुण कारावी संघाकडून चढाई करेल ओढंगीच्या प्रांगणात मिथून मोखर यश पाटील कुमार गटाचा महाराष्ट्र राज्याचा प्रतिनिधित्व ओहो अभिषेक भोईरी अभेद दोन्ही संघांच्या खेळाडूंची उंची पाहिली तर समसमान आहे शरीरयष्टी सुद्धा समान आहे परंतु ध्येय प्रत्येकाचे अलग अलग असू शकतात मोहित मळवी हा सुद्धा एक चमत्कार आहे 1000 रुपयाचं पारितोषिक एक गुण मिळवला तरी प्रणित मळवी यांच्याकडे ज्याप्रमाणे हनुमंत रायानं संजीवनी आणली होती हा खेळाडू धुमाकूळ घालू शकतोय मैदानावर 17-7 10 गुणांची आघाडी क्रीडांगण नंबर 2 वर 10-12 क्रीडांगण नंबर 3 वर 27-18 एक गुण मोहित धडक बेधडक जबरदस्त चढाई 2 वरचा सामना आनंद देत असताना TBM कारावीच्या प्रांगणात चढाईसाठी गेलेल्या हिरण संघाच्या खेळाडूला थांबवलंय काही वेग आहे हो पाटणेश्वर संघाचा हा रेड